नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, भटकंती अनोळखी दिशा भाग 83 मध्ये मी आपलं स्वागत करतो। तर आज मी मुंबईचे प्रसिद्ध मलबार हिल येथे आलो आहे। मलबार हिलचे नाव घेतले की आपल्याला इथली प्रसिद्ध ठिकाणी आठवतात, म्हणजे ती म्हणजे वाळकेश्वर, बाबुलनाथ मंदिर, बाणगंगा, राजभवन, कमला नेहरू पार्क, हँगिंग गार्डन। तर मित्रांनो, आज आपली भटकंतीचं ठिकाण आहे ते कमला नेहरू पार्क। कमला नेहरू पार्कचा इतिहास आपल्याला थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न करतो। तर कमला नेहरू पार्क हे मलबार हिलच्या टेबल टॉप म्हणजे माथ्यावर स्थित आहे आणि ते 16,000 चौरस मीटरच्या 4 एकरच्या परिसरात पसरलेलं आहे। आपण पाहायला गेलो तर कमला नेहरू पार्क मध्ये 2 विशेष आकर्षण इथे आहे। तर एक म्हणजे हे उद्यान उंचावर असल्यामुळे जर आपण खाली पाहिले तर आपल्याला मरीन लाईन्सचे दृश्य दिसते आणि रात्री दिव्यांच्या झगमगाटात पाहिले तर हे मरीन लाईन्स क्वीन। तर मित्रांनो, कमला नेहरू पार्क उद्यानातून जर आपण रात्री दिव्याच्या झगमगाटात व मरीन लाईन्स पाहिलं तर ते क्वीनच्या नेकलेसप्रमाणे भासते। आणि आता आपण वळूया दुसऱ्या आकर्षणाकडे, ते म्हणजेच म्हातारीचा बूट। तर मित्रांनो, म्हातारीचा बुटाचा थोडक्यात इतिहास असा की श्री सोली आरसीवाल म्हणजे माजी BMC पर्यावरण अधिकारी यांनी म्हातारीच्या बुटाचे डिझाईन केलं आणि त्यांच्या संकल्पनेतून तो तयार करण्यात आला। ह्याचा असं थोडक्यात त्याच्याबद्दल असंही सांगितलं जातं की इंग्लिश नर्सरी पोयम देअर वॉज अ ओल्ड लेडी लिव्ड इन अ शूज, याच्यावर आधारित असं त्यांना अशी एक संकल्पना सुचली आणि त्यांनी तो म्हातारीचा बूट डिझाईन करण्याला त्यांना प्रेरणा मिळाली। असो, तर मित्रांनो, हे कमला नेहरू पार्कमधलं हे म्हातारीचा बूट हे लहान मुलांच्या सहलीचं आवडतं ठिकाण आहे। तसेच परदेशी पाहुणेसुद्धा म्हातारीचा बूट पाहण्यासाठी आवर्जून येतात। तर मित्रांनो, लहानपणी जेव्हा आम्ही इथे सहलीला यायचो त्यावेळी हे म्हातारीचा बूट कसा होता, आजूबाजूला काय परिसर होता हे काहीच माहिती नव्हतं, काहीच आठवत नव्हतं। पण आता तसं होणार नाही, काळ बदललेला आहे आणि आता हे सगळे सुंदर क्षण मी मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्याने आठवणी पाहिजे तेव्हा बघायला मिळेल। मित्रांनो, आजचा आनंददायी क्षण मी व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आहे। तर आता मी आपला जास्त वेळ घेत नाही, आपण माझ्यासोबत आहात ना, तर चला जाऊया म्हातारीचा बूट आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर पाहूया आणि माझ्या सुंदर क्षणांचे सोबती व्हाल अशी मी अपेक्षा करतो। तर चला, जलसो चालो। फोटो काढणार पूरा बोट आहे। अरे ते वो काय आहे वरती, आपण कुठे राहतो? तिकडे ना, आपण कुठे राहतो? हिरवण दिसेल का? साऊथ ईस्टला राहतो। चला। खूप पिक्चरमध्ये हा दिसतो ना व्ह्यू, गिरगाव चौपाटी, मरीन लाईन्स।
हा. खाली पण आहे, दिसतंय का इथून? चालेल का? एक मिनिट. तेच बोलते जाते तो वाचलं तर 12 वर्षाखाली मुलं म्हातारीच्या बोटमध्ये जाऊ शकतात. हा, त्यासाठी दिलंय ते. हा, हे लहान मुलांचं खेळायचं आहे. नाही का, 1 2 3 काउंटिंग करायचे. खेळायचं आहे, काउंट करायचं. 1 2 3. तो ना पिक्चर मधला, तेव्हा तो गुलाबी कलरचा होता बूट. हा. आता ना कलर मारतात, ते येलो करतात, कधी पिंक, कधी हे अशोक स्तंभ. अशोक स्तंभ इकडे इथून पण दिसू शकतं मला असं वाटतंय. गिरगाव सपोर्ट हे अँटेलिया का? नाही ना. आता हो हो. काय स्टोरी? थर्स्टी कावळ्याची स्टोरी आहे. काय नाही, छोटीशी स्टोरी आहे. छोटीशी स्टोरी आहे का? इथे पॉट ठेवला का? कावळा उडत उडत येतो. पॉट कुठं आहे? पाणी तळाशी गेलाय. काय करणार कावळा? हा. थोडं डोकं लावतो आणि मग दगडी उचलतो, एक 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 करत हा आणि मटक्यात टाकतो आतमध्ये. पॉट मध्ये वरती येतो पाणी पाणी अच्छा. टाकल्यावर पाणी तहान लागलं तर प्यायला भेटतं पाणी. हुशार कावळा, त्याची गोष्ट आहे. हुशार कावळा कष्टी करो. हा काय? डोकून बसतो. हा, तो काय डोकून बघतो. हो, कबूतर महाराज आतमध्ये बसलेत. पोपट आणि ते हे कबूतर आहे आतमध्ये. बघते कोण देते का, पेरू देते का, मिरची देते का. कबूतर बघतो काय खायला कोण देते. एवढं झाड आहे. हा, हा इको पॉइंट आहे ना. हा इको पॉइंट वरून ते सर्व दिसतं. मरीन लाईन्स, नरिमन पॉइंट. आपल्याला त्याला इको पॉइंट बोलतात. किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने. हे पण गाणे इथे शूट झालं ना. किताबें बहुत सी पढ़ी होगी तुमने, मगर कोई चेहरा नजर से पढ़ा है मेरी जान, नजर से पढ़ा. बताओ मेरे चेहरे. कॉपीराइट.
काय घेते धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली भेट भटकंती अनोळखीच्या भाग 84मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित, आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, एकदा वाळकेश्वर आणि कमला नेहरू पार्क म्हणजेच हँगिंग गार्डन इथे अवश्य भेट द्या आणि म्हातारीचा बोट पाहायला विसरू नका. आणि आपण जरी इथे यापुढे आला असाल तरी आपल्या मुलांसोबत इथे या आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा द्या. बस आता मी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि चाली जलसो. मित्रांनो, जाता जाता मोहम्मद रफी साहेबांचं इथे गाणं गुणगुण असं वाटतं, कारण इथे निसर्गरम्य वातावरण आहे, त्यामुळे थोडंसं गाणं गुणगुण असं वाटतं. शोधिसी मानवा रावळी मंदिरे, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा मेघ हे दाटते कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले तीर्थ हे भुवरी, दूर इंद्रायणी दूर ती पंढरी. शोधिसी मानवा रावळी मंदिरे. धन्यवाद. जा. चालू करून कसे मस्त झाड आहे. हा नाही पोपट आहे ना, काय डोलीमध्ये पोपट आहे, हा पोपट आहे आणि हा कबूतर बसला आतमध्ये. असतंय त्यांचा निवारा आहे, शेल्टर घर आहे ते.